तर नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता गणपती आले तर आम्ही निघालो होतो पुण्यात सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर त्यानंतर जाताना आम्ही कामाटीपुरामध्ये गेलो. तिथं माझा मित्र आहे. पहिले त्यांच्या मंडळाला भेट दिली, त्यानंतर फोटो वगैरे काढले. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. कामाटीपुरात अजून तिथले मित्र भेटले, तिथं आम्ही त्यांना भेटलो वगैरे. मग आम्ही दर्शन घ्यायला पुढे निघालो. आपल्याला बांधू का असा तिथनं निघाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो कसबा पेठेच्या गणपतीपाशी. तिथं गाडी वगैरे लावली. त्यानंतर दर्शन घ्यायला निघालो. कसबा पेठेच्या गणपती बाप्पाचं दर्शन एकदम भारी झालं. मग तिथून आम्ही निघालो दगडूशेठकडे. तर 12-1 वाजले असतील. भरपूर गर्दी होती, सगळी लोक दर्शन घ्यायला आले होते. ब्लॉगमध्ये काय काय झाले, आमचं दर्शन कसं झालं आहे हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर चालत चालत थोडं पुढे गेलो. मेन दगडूशेठच्या चौकात आम्ही पाणी प्यायला थांबलो. पाणी वगैरे तिथं घेतलं. पाणी पिऊन निघालो आम्ही परत दगडूशेठच्या दर्शनाला. आज नीट दर्शन नाही झालं, बंद करे की. दगडूशेठचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो हुतात्मा बाबू गेनू मित्रमंडळाकडे. तिथं आपलं दर्शन एकदम भारी झालं. तुम्ही बघा आपलं दर्शन कसं झालंय. गणपती बाप्पाचं लय प्रेम आहे माझ्यावर, त्यामुळे गणपती बाप्पाने मला डायरेक्ट जवळ बोलवून घेतलं. हुतात्मा बाबू गेनूचं दर्शन झाल्यानंतर मंडईकडे निघालो. तिथं आपल्या मित्र परिवार भेटलं, म्हणजे थोडक्यात इंस्टाग्रामची फॅमिली भेटली. तिथं फोटोशूट चालू झालं. फोटो काढा. अरे इथं होते ना कुठे. थँक्यू. आपलं आधी भाऊची इच्छा झाली कॉफी प्यायची, सोबत मनोहर भाऊ. कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो मंडईच्या गणपतीकडे. मंडईच्या गणपतीचं दर्शन कसं झालं तुम्ही बघा. चला भावांनो, बाय बाय. सर्व पाय पड, सर्व पाय पड. मंत्र मित्र नाव काय. मंडईचं दर्शन झालं. तिथून बाहेर पडलो तर आम्हाला माझा एक मित्र भेटला, त्याला भाऊला भेटलो. त्यानंतर पुढे निघालो आम्ही. तिथून आम्ही आलो डायरेक्ट जिल्ह्या मारुती मंडळापाशी. तिथलं आपलं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही निघालो. चला गणपती बाप्पा मोरया. 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 सर्व बाप्पाच्या घोषणा देऊन झाल्यानंतर आम्ही निघालो तुळशीबागेच्या गणपतीपाशी. तिथं पण आपलं दर्शन एकदम भारी झालं. गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर तिथं आपल्या इंस्टाग्रामचा मित्र परिवार भेटला. फोटोशूट वगैरे चालू होतं तिथं. इथले फोटो वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो गुरुजी तालीम मंडळामध्ये. तिथं पण आपलं दर्शन एकदम भारी झालं. तिथं दर्शन झाल्यानंतर आपल्याला भेटले मयुरेश भाऊ. मयुरेश भाऊबरोबर बोललो. तिथून आम्ही निघालो. तेवढ्यात पोरांचा टाइमपास चालू झाला. पोरं थांबलीत भाऊचं नाही खायला. हे भाऊ थांबला आपला गायचेपचं दाणे खायला. भाऊला घरी आखलायचा आम्हाला, पण काय. भाऊ इकडे बघ. भाऊ हे भाऊ इकडे बघ. लाजू नको भाऊ व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ भावांनो, ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. सगळे आपल्या देवस्थानचं दर्शन म्हणजे मानाच्या नावसाच्या गणपतीचं दर्शन घेतोय. ब्लॉग मध्येच फक्त बघू नका कुठं काय काय डेकोरेशन आहे. तुम्ही प्रत्यक्ष या, भेट घ्या आणि दर्शन करा.
नुसतं पाप करू नका कधी पुण्य पण करा. कर्म चांगले करा. कर्म चांगले. हे बघा इकडे बघा इकडे बघा. कर्म चांगले करा. कर्म चांगले करा. जे करणार तेच मिळणार. 100%. आज झाल्यात 5 गणपती. 5 गणपती. सगळं बोलून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो तांबडी जोगेश्वरी मंडळाकडे. तिथं पण आमचं दर्शन एकदम भारी झालं. म्हणजे असं कुठलंच मंडळ नव्हतं की जिथं आमचं दर्शन भारी नाही झालं. जिथं पण जाईल तिथं 1-2 ते 3 मिनिटात आमचं दर्शन व्हायचं एकदम मानापानाने, कारण बाप्पाचं आपल्याला प्रेम आहे. हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो पुढं भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट. बरं ठीक आहे. राकेश भाऊ इथं आतमध्ये आपलं हे ना कॉलेज. सर भाऊ आलंय वाटतं. भाऊ आता नाही ट्रिप देतो कोणाला तरी एखादा. सेठ इकडून घ्याल ना भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट मंडळापाशी आल्यानंतर आपले मित्र भेटले, त्यांना भेटलो तसं आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं. इथं पण दर्शन एकदम टॉप क्लास झालं, कारण तुम्हाला तर माहितीच आहे बाप्पाचं आपलं प्रेम आहे. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन घेता घेता नशिबाने आपण आलोय आपल्या कॉलेजपाशी. हे कॉलेजला मी माझं BCA करताना FY SY TY 3 वर्ष इथं केली आहेत. शनिवारवाडीच्या एकदम बॅक साईडला कॉलेज आहे. भारी कॉलेज आहे. इथून आता मग आपण शेवटच्या दर्शनाला चाललोय वरती. मनोहर भाऊ पुढे. मनोहर भाऊ कसलं पलटी उंदीर. मित्रांनो, आता आपले अख्खे गणपती बाप्पांचं मानाच्या नावाचं सगळ्यांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आपण शेवटी आलो होतो छत्रपती राजाराम मंडळ पुण्यातच आहे. आता सगळे पोरं एकदम वैतागलेत. काय आधी भाऊ वैताग आला काय बोलला. मला प्रत्येक मंदिरात जाते उत्साह आला. भाऊ तुला नाही चुकलं नाही. भाऊ कसं वाटलं? एकदम व्यवस्थित दर्शन झालं. एक नंबर. भाऊ कसं झालं? मनोहर भाऊ शिव मल्हार जय मल्हार. हो इकडे बघ जरा. काय भाऊ? पान आहे पान. मनोहर भाऊ पान सापडलं. पान सापडलं भाऊ. खायचं आता. पान भेटले. चला पुढे जायचं. चला आता पटकन चला. मग उड्या मारलं तसे उड्या मारा की. उड्या बंद केला मारा की एकदा शेट. एकदा मारा. नुसतं चबार. तर मित्रांनो, आपण सगळ्यात शेवटी आलो छत्रपती राजाराम मंडळापाशी. मागच्या वेळेस पुण्यात ज्या मंडळाने सुवर्ण मंदिर जसं आहे तसं डेकोरेट केलं होतं त्या मंडळाने आज यावेळेस थोडंसं मंदिर बांधायचं, त्यामुळं त्यांनी यावेळेस थीम काय मोठी केली नाही. पण मागच्या वेळेस सुवर्ण मंदिर त्यांनी गेलं ना, पाण्यात मासे विषय एकदम ओरिजिनल, एकदम सेम टू सेम. तर इथं पण या अख्ख्या पुण्यात आता सगळीकडे फिरा, दर्शन घ्या आणि व्यवस्थित जावं. याच प्रकारे आपल्या पोरांनी आता KP दाखवायला चालू केले. KP म्हणजे भावांनो कोरेगाव पार्क नाही, काळेपुढं. रात्रीचा राकेश भाऊ कुठेतरी घरात घुसलाय. तलपले वाईट. टाइम दाखव भाऊ, टाइम दाखव मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये वाजलेत 3:30. हा भाऊ आवाज. मेडिकल मधनं पाणी बी नाही घेतलंय भाऊ, पण चिकन होय आधे. चिकन आला असतं दर्शन झालं असतं. गाण नाही केली मी बोलतो. त्याचे कर्म बेकार आहेत, त्यामुळे त्याला दर्शन दिलं नाही देवाने. बरोबर आहे का नाही? 100%. पण आपल्याला नजर लागली असं नो सोबत काळी भावली नाही ना आणली. आपल्या आधी भाऊनी हेल्मेट घातलं. आधी भाऊनी असलं भाईने पण घातलेलं आहे. आई चेहरा दाखवा जरा.
चेहरा दाखवा. मित्रांनो, तर हे व्लॉग वगैरे बनवणं मला काही जास्त जमत नाही, पण मित्रपरिवाराच्या प्रेमासाठी मी हे बनवलं आहे, त्यांच्या आग्रहासाठी बनवलं आहे. तर व्लॉग कसं झालं आहे, सगळ्या मंडळांचं दर्शन माझं कसं झालं आहे हे मला नक्की सांगा. आणि मी दर्शनाला दरवर्षी जातो, एकदम सर्वसामान्य म्हणून जातो, कोणाचा वशिला लावून कधी गेलो नाही, कारण देवाचं आपलं प्रेम आहे. आणि माझं दर्शन वगैरे कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट टाईम मी व्लॉग बनवताना काय टॉपिक घेऊ आणि कसं करू हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. वर्षातनं एकदा येणारा सण आहे, सगळ्यांनी आपल्या सहपरिवारासोबत जावा, दर्शन घ्या आणि खुश राहा. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या, अशीच प्रार्थना बाप्पा चरणी करतो आणि व्लॉग संपवतो.